हाय हॅलो नमस्कार आणि वेलकम मित्रांनो, आठवणीतल्या कोकणमध्ये तुमचा पुन्हा एकदा स्वागत। आज वार हा गुरुवार आणि आपण चाललो मळ्यात। परवा दिवशी जो व्हिडिओ केलेलो आपण तरव्याचो तो तरव आता काढू झालो आणि परवापासून लावूचो होतो। त्यासाठी आपला प्लॅन चाललेला की आजपासून काढायचो, 2 दिवस काढायचो थोडं थोडं आणि एका दिवसात माणूस एक करून आपण सगळ्यांनी सगळं लावून टाकायचो। पण रात्री एवढं मुसळधार पाऊस लागलो की लोकांचे तरवे असतील किंवा डिझेलची कॅना, पेट्रोलची कॅना, काढून ठेवलेले टायर, असा खूप काही ना काही वाहून गेला आणि अचानक पूर इलो। आमच्याकडे उसवं भरलो म्हणतो हौर, तो हौर किती भरलो बघूया चला। मी गेलेलो बाजारात आणि बाजारातनं इल्यावर तुमचा डबो आणून देते म्हणून सांगितलेलं आहे। तर आहे वनगे आणि धोंडू यांचा डबो घेऊन आता मी गाडी घेऊन चाललोय, मोटरसायकल घेऊन। डबो द्यायचो मी काय हाल हवाल हातो बघायचो। सकाळी पाणी कोपऱ्यात होता तर वो काढतात आणि अजून पाणी जैसे तैसे परिस्थिती जैसे थे हा, आणि पाणी भरला त्याच्यातच तर वो काढतात। इकडे सगळं पाणी भरला, बसाक भेटत नाही तर वो काढू, बघूया काय करतो चला। सगळा तळामळा झाला, खैचो मळो खैची नदी खैचो हा ह्या काही दिसत नाही। आणि पुलावर बघितलं तर ढोपरापेक्षा वर पाणी आहे। ह्या बघा पुलावर एवढा पाणी आहे। आमचं धोंडू अकडे इलो आणि धोंडूक साधारण ढोपार एवढा पाणी पुलावर होता। इकडे जर बघितलं तर हे भाऊचे सागवण आणि ह्यो डबो। चला पहिलाडी जाऊया। तर आपण हा जे हातपाय वगैरे धुता त्या ठिकाणी माणूस पूर्ण बुडान हात वर केल्यान तरी हात दिसातो नाही, एवढा पाणी आहे। इकडे पुलाचे नीस बुडत इले, सकाळी जरा कमी झाला पण पुन्हा वाढला। आणि इकडे बघशाल तर ही सगळी शेती वगैरे पाण्याखाली गेली आहे। फाळ खायचो शेती खायची कळत नाही, लांब लांब पर्यंत सगळी नदीच दिसता। चला नदीच जाऊया आता। आणि नदीची फूग मारत असल्यामुळे आमच्या इकडे या पुलावर किती जरी पाणी साचला किंवा किती जरी वर इला तरी त्याच्यातनं चलत किंवा गाडी घातलात तरी फारसं असं काही फरक पडत नाही, कारण पाण्याचा स्पीड आहे तो इकडे मागेच कमी होता आणि पाण्याची लेवल धरून राहता। आणि आपल्या मळ्याचं एक वैशिष्ट्य की बाकीचे मळे लवकर बुडतात, सगळ्यात शेवटी आपलं मळ बुडतं। आपल्या मळ्यात पाणी लवकर चढत नाही, पण रातोरात पाणी आपल्या मळ्यात देखील चढलं। ह्याच्यावरनं तुम्ही अंदाज लावू शकतास की पाऊस किती आहे। पूर्वीच्या वेळी असं अचानक पाऊस लागलो की ढोरा वगैरे व्हावायची, म्हणजे गुरा घराकडे येऊ जी यायची ती वाहून जायची। आता सगळीकडे पूल वगैरे झाल्यामुळे तेवढा संकट नाही। मी लय बेळ्यार आपण जर परवा तणनाशक मारला त्यांना बघितलं असतं वाट एकदम अशी साफसुथरी झाली आहे आणि आईने वनव्यान तर रोग काढतात। या मळ्यात एवढा पाणी आहे। इकडे सकाळ व्हाजा येत आता पाणी सफेद दिसतं एकदम, आणि इकडे ह्या पाणी गढूळ दिसता। विहिरीचा पाणी बघितलात तर एवढा वर इला बाहेरच्या पाण्याच्या लेवलला। कसं वर नाही इल्ले काही दिसतच, विहिरीचं पाणी चकचकीत हा। तणनाशक मारलेला बेनावळ मतं चांगली झाली आहे आणि ह्या पाणी भरला येणं ते खुदान जाईल, त्याचं फारसं काय असं फरक पडायचो नाही। इकडे तणनाशकाने बेनावळ झाली आणि तरव जवळजवळ ह्या साईडनं बुडत इलो हा, त्या साईडनं साधारण वरती आहे हयच ठेवू ह्यो तरव आपलं जवळजवळ पुरं बुडत इलो हा, एका साईडने साधारण वरती आहे। आणि तरव्याचं वैशिष्ट्य ह्या येण्याचं पुराचं वैशिष्ट्य म्हणजे घोणसरी म्हणून वरती फोंड्याच्या बाजू गाव आहे, तलाव झाला, त्या तलावाचं पाणी सोडलं जातं अति पाऊस लागलो तर। त्यामुळे वरती जरी पाऊस लागलो फोंडा साईडला घाटात वगैरे तरी आमच्याकडे पूर येतं, म्हणजे आमच्याकडेच पाऊस लाग होय असं काय नाही। पलीकडच्या मळ्यात पण बघितलात तर सगळा पाणीच पाणी आहे। आणि आज बहुतेकांची शेतीची कामं जी आहेत ती बंद होत, बहुतेकांनी मळ्यातला सामान सगळा घेतल्यानी आणि सड्यावर गेले तर ओलावूक।
आमचा वनग्या जवळजवळ अर्धा बुडला. तर ह्या समोरच्या डावला थोडंसं तरव टाकलेलो होतो, तो काल आपण दुसऱ्या मळ्यात नेऊन लावलो. आणि हे साधारण मोठं तरव तो काढून माणसा पळाच्या पाठी आहेत. आईनी वनग्या कडे वनव्यानी तरव काढतात, बसान तरव काय काढून भेटणार नाही. आणि हयचो काढला असतो आहे बाहेर नेऊन ठेवलात, इकडचं तरव बाहेर नेऊन ठेवलेलो, कारण पाणी जर भरला तर तरव सगळं व्हावान जाईल. पाणी जास्त भरला की ह्या समोरच्या बांधावरनं पाणी या साईडला पडता, एवढा पाणी भरता. हे बाई इकडनं बघितलं तर नदीचं पाणी आत कोपऱ्यात येतं. नदीच्या पाण्याचं स्पीड बघितलात तर काठावर हवाक सुद्धा भीती वाटता. बघा नदीचं पाणी किती फास्ट जातं, खूप जोरात वाहता. आणि ह्याच पाणी इकडनं आपण इंजिन लावूसाठी जी वाट ठेवलेली आहे त्या वाटेने सगळं पाणी आत येतं. आणि आत जरी इला तरी त्या मळ्यात राहत नाही, असं ह्या मार्गान इकडे खाली जाता. आहे कालच म्हणत होती तरव काढताना पाणी जरा व्हाया म्हणून, तर पाऊस म्हणायला लागलो जरा नको, भरपूर घ्यावा. होय की नाही वनग्या? जमीन बघ काय कुळदाची ती बरबरीत झाली आहे. काढत काढत सुगाच्या दरव्यात जाशी. हा तर पाणी काय कमी होचं नाव काढत नाही. पाऊस आपल्याकडे अजिबात नाही आता. सो सरी एखादी लागता तर ह्यो मोठो सोडलो तर इकडे सकल भाग असल्यामुळे इकडचं तर बघितलात तर असं पाण्याखाली गेलो. तणनाशक मारलेला बघितलात तर एकदम सुकून आणि पुसून टाकले ना. पाऊस पण चांगलं भेटलो त्या तणनाशक. पाणी हळूहळू वाढता. इकडे चपला ठेवल्याने आहोत एका पाणी लागला, चुकान पाणी अचानक गेला खाली बसला तरी सगळी चपला हवान जाती. तर डबो दिला. पाणी जर वाढला तर घरात येऊ सांगितलं. इकडे तरव धुवून ठेवलेलो. आपण जाऊया घरात. पूर्वीच्या काळी असो अचानक पाऊस पडणे म्हणजे खूप हैराण करण्यासारख्या होता. किंवा इकडे पण तरव काढलेलो. अचानक पाऊस लागलो की व्हाळांका पाणी यायचा. जी माणसा ज्या रानात गेली आहेत इकडे पण तरव, त्या माणसांका घराकडे येऊ गोची व्हायची. मग सड्याक चालत जावं लागा मधनं, आणि मग तिकडनं पुन्हा उलटा सुलटा मागे यायचा. ही जी ढोरा वगैरे आहेत ही पाऊस पडलो की घराकडे धावायची. आणि घराकडे धावताना पाणी असल्यामुळे व्हाळातून व्हावान जायची, काही मोडान बिडान धावायची. असे हाल मग जे राखणे वगैरे असतील किंवा गावातली मोठी माणसं ही जायची आणि ढोरांका व्हाळाच्या पलीकडेच अडवून धरायची. काही काही वेळा खूप वेळ ही ढोरा अडवून धरूची लागायची. ढोरा देखील कंटाळायची आणि माणसा देखील थंड व्हायची. फुल्यार एवढा पाणी आहे. व्हाळाचा आवाज येतात त्याच्यावरून तुमका समजा असं पाणी किती आहे. इकडे खाली तेवढी झोत नाही, आरामात चालता पाणी. त्याच्यापेक्षा जास्त पाणी असताना देखील आम्ही साधारण कॉलेज वगैरे असताना मजा म्हणून ह्या पाण्यात आंघोळ करायचा, उडी मारायचा. असा पाणी येला की मजा वाटायची. पूर्वी जेव्हा हे पूल नव्हता तेव्हा अलीकडे आणि पलीकडे ये जा करण्यासाठी माणसांची हालत व्हायची. पुढे वळवुंड्याची कदमवाडी, वळवुंडे गाव आणि कदमवाडी म्हणून वाडी आहे. तर आजचा व्हिडिओ कसं वाटलं कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा.
टाटा बाय बाय. उद्या भेटूया नवीन व्हिडिओत.